अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन। हे मधुसूदना, कृष्णा, युद्धात मी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांसारख्या पूज्यनीय गुरूंवर बाण कसे काय सोडू? ते माझे शत्रू असले तरी ते पूज्य आहेत, त्यांच्याशी युद्ध करणं योग्य कसे ठरेल, असा या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आहे। आपल्या दैनंदिन जीवनातही अनेक गोष्टी अशा पद्धतीच्या होतात। कधी कधी आपल्याला चुकीच्या गोष्टींना विरोध करायचा असतो, पण विरोध करणारा आपल्या जवळचा निघतो। ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी अन्याय दिसतो, पण करणारा वरिष्ठ अधिकारीच असतो। घरी मुलांना किंवा कुटुंबातील लहानांना शिस्त लावावी लागते, पण प्रेमामुळे कठीण होणं जमत नाही। समाजात चुकीच्या प्रथांविरुद्ध बोलायचं असतं, पण लोक काय म्हणतील आपल्याला या भीतीने आपण थांबतो। हा श्लोक आपल्याला शिकवतो की भावना कितीही प्रबळ असल्या तरी योग्य कर्तव्य सोडू नका। केवळ भावनांनी चालून गेलं तर गोंधळ होतो, पण विवेकाने विचार केला तर मार्ग सापडतो। त्यामुळे भावना मान्य करा, पण निर्णय बुद्धीने घ्या। आपल्याला प्रिय माणसे असली तरी जर ती चुकीच्या मार्गावर असतील तर त्याविरुद्ध उभं राहणं हेच खरं धर्मकर्म आहे। आणि धर्म म्हणजेच योग्य कृती होय। भावनिक दुर्बलतेवर विजय मिळवूनच आपण पुढे जाऊ शकतो। म्हणूनच जीवन म्हणजे संघर्ष असं म्हटलं आहे। अर्जुनासारखी अवस्था आपल्यालाही येते, त्यावेळी आपण भावना आणि कर्तव्य यांच्या संघर्षात न अडकता विवेकाने योग्य धर्म पाळणं हाच गीतेचा खरा संदेश आहे। श्री कृष्णार्पणमस्तु।